नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊंची भेट या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अण्णाभाऊंची भेट या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये शाहीर लेखक उमप यांनी समाजसेवक आणि लेखक अण्णाभाऊंची आपल्याला माहिती दिलेली आहे। पाठाच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जाणून घेऊया। लेखक उमप आता अण्णाभाऊ यांच्या घरी आलेले आहेत आणि तेथील त्या दोघांचा संवादाचं वर्णन पुढे लेखक आपल्याला सांगत आहेत। अण्णांनी मला मोडक्या बाजारावर बसायला सांगितलं। अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक म्हणजेच काय बनियन घातलेलं होतं आणि आम्ही बाहेर आलो। आता बघा, अण्णा जेव्हा घरामध्ये होते तेव्हा सर्वसाधारण घरातील माणसांप्रमाणेच ते होते आणि जेव्हा लेखक आले त्यांना भेटले तर अण्णांनी त्यांचं मळकं असं बनियन घातलं आणि मग लेखकाला घेऊन ते बाहेर आले। मला अण्णा भाऊंचं घर दाखवलं। त्या चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला। मग बघा, आता कधी कधी असं होतं की नाही, घरातील पुरुष मंडळी जर त्यांना कोणी भेटायला आलं तर ते घरात थांबत नाहीत, ते बाहेर निघून जातात का, कारण की मोकळेपणाने त्यांना काही गोष्टींवरती चर्चा करायची असते आणि ती घरात चर्चा करू शकत नाही। तसंच मग अण्णा लेखकाला घेऊन बाहेर आले। कुठे आले होते? चहावाल्याच्या हॉटेल जवळ थांबून लेखकाने अण्णांचा पत्ता विचारला होता ना, तिथेच अण्णा आणि लेखक पुन्हा चहा पिण्यासाठी आले। तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली। मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं। आता बघा इथे लेखक अण्णाभाऊ साठे यांना ओळखत होते, पण प्रत्यक्ष त्यांनी अण्णाभाऊंना पाहिलेलं नव्हतं आणि अण्णाभाऊंनी सुद्धा लेखकाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या। त्यांचे कार्यक्रम त्यांनी रेडिओवरती आकाशवाणीवरती ऐकलेले होते, पण प्रत्यक्ष दोघांची समोरासमोर भेट पहिल्यांदा झालेली होती। त्यामुळे लेखक कसे थोडे मोकळेपणाने बोलत होते, थोडे लाजत होते, पण नंतर जेव्हा अण्णाभाऊंनी त्यांना बोलकं केलं तेव्हा ते मोकळेपणाने बोलू लागले। ऐकून त्यांना खूप बरं वाटलं। आम्ही चहा घेतला। अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता। तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या। तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं। तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली। आता बघा, अण्णाभाऊ साठे लेखकाला त्यांच्या मनातील लेखकाबद्दलच्या ज्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या होत्या त्या सांगत आहेत की तुम्ही अत्यंत बुलंद म्हणजे जोरदार, भरदास आणि भक्कम असा पहाडी आवाज तुम्हाला मिळालेला आहे। तुमच्या आवाजाने मला मोहून टाकलेला आहे। तुम्ही अत्यंत सुंदर गाता। तुमच्या ज्या काही रचना आहेत त्या मी आकाशवाणीवरनं ऐकल्या आणि तुमच्याबद्दल मी इतरांकडून माहिती सुद्धा मिळवलेली आहे, तुमच्या वागणुकीची, तुमच्या वर्तनाची। आता लेखक पुढे सांगत आहेत, अण्णाभाऊ साठे आणि लेखकामध्ये मनमोकळ्या गप्पा सुरू झालेल्या आहेत। अण्णाभाऊ साठे लेखकाला बोलतात की तुमच्यामधल्या आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलेला आहे, म्हणजे अनेकदा तुमच्या कार्यक्रम आकाशवाणीवरील तुमचा कार्यक्रम मी ऐकलेला आहे। मला हा विनाश तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं। तो सुदिन आज उगवला। सुदिन म्हणजे चांगला दिवस। आपण म्हणतो की नाही, माझ्या एखादी चांगली घटना घडली किंवा एखादा चांगला प्रसंग आला तर त्या दिवशी आपल्याला आनंद होतो आणि मग तो दिवस आपल्यासाठी चांगला दिवस असतो, सुदिन असतो। मग त्या अण्णाभाऊ साठे यांनी लेखकाच्या पहिल्या भेटीला सुदिन असं म्हटलेलं आहे। का असं म्हटलेलं आहे की लेखक हे सुद्धा एक भारदार व्यक्तिमत्व होते। त्यांना पण सुंदर आणि पहाडी असा आवाज भेटलेला होता। त्यांचा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे हे नेहमी आवर्जून ऐकत होते, पाहत होते आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठेंना सुद्धा लेखकाला भेटण्याची उत्सुकता होती आणि आज लेखकाबरोबर अण्णाभाऊ साठे यांची प्रत्यक्ष भेट झाली होती। म्हणून अण्णाभाऊ साठे हे आज लेखक भेटल्यानंतरच्या दिवसाला म्हणत आहेत की तुम्ही आज मला भेटलात। हा माझ्यासाठी आजचा दिवस खूप छान आहे, चांगला दिवस आहे, सुदिन आहे आणि तो सुदिन आज उगवला, म्हणजे ती वेळ आज आलेली आहे। अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट
1963 वा 64 साली झाली असावी. आता बघा इथे लेखकाने त्यांची पहिली भेट कोणत्या वर्षी झाली त्याचा अंदाज लावलेला आहे. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आता हा संवाद कोणाचा आहे? लेखकाचा आहे की अण्णाभाऊ साठे हे सुद्धा मोठे साहित्यिक होते. त्यांनी अत्यंत मोठ्या मोठ्या छान छान कथा कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या. तर लेखक सुद्धा सांगतात की तुम्हाला भेटून सुद्धा मला फार आनंद झालेला आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालेलो आहे. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतं. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. तर बघा आता ह्या छोट्याशा भेटीमध्ये दोघं कलाकार होते, दोघंही लेखक होते, साहित्यकार होते. आणि जेव्हा एकमेकांचे विचार जुळतात तेव्हा त्यांची मन जुळली जातात. आणि मग इथे अण्णाभाऊ साठे सांगतात की आता आपल्यामध्ये मैत्री झालेली आहे, त्यामुळे तुम्ही वरचेवर मला येऊन नक्कीच भेटू शकतात. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. इथे लेखक आपल्याला सांगते की पहिल्यांदाच दोघा शाहिरांची भेट झालेली होती, दोघा साहित्यिकांची भेट झाली होती. आणि पहिलीच भेट अशी जणू काही झाली होती की त्यांची फार वर्षापासून एकमेकांबरोबर ओळख होती. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये चांगलं बोलणं, चांगलं बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा झाली. आणि पहिल्या भेटीतच लेखक सांगतात की मी शाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेमामध्ये पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीत गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. मग बघा अशा रीतीने दोघा साहित्यकारांमध्ये एक विचार, एक मन जुळू लागले आणि त्यांच्यामध्ये वरचेवर गाठीभेटी होऊ लागल्या. मग लेखक सांगतात की तिसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या घरातील वातावरणाच्या, एकंदरीत त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल लेखक आपल्याला सांगत आहेत की मोडक्या टेबलावर एका तुटक्या खुर्चीमध्ये बसून त्यांच्या दांडीला, म्हणजे चष्म्याचा जो दांडा असतो तो निघालेला होता. आणि तो दांडा व्यवस्थित राहावा म्हणून अण्णांनी त्याला काय केलेलं होतं, एक धागा बांधलेला होता. आणि असा तो मोडक्या दांडीचा तुटका चष्मा डोळ्याला लावून ते काहीतरी लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. आता बघा लेखक ते अगोदर आपल्याला त्या ज्या विभागात राहत होते त्या विभागाच्या रस्त्यांचं, तिकडच्या वातावरणाचं वर्णन केलं होतं. नंतर आता लेखक त्यांच्या झोपडीतलं म्हणजे घरातलं वातावरणाचं वर्णन करत आहेत की काय सांगतायत की ते लिहित होते. आणि जेव्हा ते लिहित होते तेव्हा लेखक जाऊन उभे राहिले, तरी त्यांचं लिहिण्यामध्ये एवढे मग्न झाले होते की लेखक आल्याची जाणीव सुद्धा त्यांना झाली नाही. त्यावेळेस लेखक सांगतात की त्यांच्या घरामध्ये सुद्धा एक छोटं डबकं होतं, म्हणजे पावसाचं पाणी किंवा पाऊस नसताना इथून मोरीतलं पाणी किंवा चाळीतलं इतर झोपड्यातलं पाणी वगैरे एकमेकांच्या झोपड्यांमध्ये वाहत राहतं. किंवा मग घरामध्ये काहीतरी पाणी बिणी गळत असेल स्वयंपाक करताना वगैरे, तर ती आता बघा कसं आपल्याकडे जमीन कशा असतात, आपल्याकडे अगोदर सिमेंट मातीच्या कोबा केलेले जमीन असायची, पण आता आपल्याकडे सर्रास लादी फरशी लावलेली असते. पण लेखक जे वर्णन करत आहेत ते आपल्याला अंदाज आपण लावू शकतो की तिथे फरशी किंवा लादी नसणारे त्यांच्या झोपड्यामध्ये असंच ओबडधोबड कोबा केलेली जमीन असणारी आणि तिथे कुठेतरी खड्डा पडलेला असेल, त्यामुळे तिथे पाणी साठलेलं होतं. म्हणून लेखक सांगत आहेत की तिथे पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठेबाईंनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. साठेबाईंनी म्हणजेच कोण? अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी. त्यांच्याजवळ एक तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डेचकी असा संसार तोंड वासून पडलेला होता. लेखक सांगत आहेत की त्यांच्या घरामध्ये एकच तांब्या, एकच जर्मनचं ताट, म्हणजे जेवणासाठी जे ताट होतं ते सुद्धा एकच होतं, आणि एक डेचकी म्हणजे मडक्यासारखंच एक भांडं असतं पण उभट आणि गोलाकार आकाराचं असतं, याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवलं जातं. तर अशा रीतीने त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीचं वर्णन लेखक इथे आपल्याला सांगत आहेत की त्यांच्या झोपडीमध्ये. आता जर माणसांचं वर्णन केलं तर लेखकाने आतापर्यंत स्वतः अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या पत्नी ह्या 2च माणसांचं वर्णन केलेलं आहे. तर म्हणजे त्यांच्या घरामध्ये 2च माणसं राहत असतील आणि ह्या 2 माणसांमध्ये एकच असं छोटंसं भांडं होतं आणि असं त्यांचा छोटा संसार
चाललेला होता. अण्णांच्या वलाणीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. बघा आता त्या दोरीवरती एक सदरा आणि लेंगा हँगरला लावलेला होता असं लेखक सांगत आहेत. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गॉर्गीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्गीला गुरु मानतात. आता बघा तिथे त्यांच्या घरामध्ये एक छोटासा पुतळा होता आणि लेखकाने अंदाज लावला की तो गॉर्कीचा असेल. गॉर्की कोण आहेत? हे रशियामधले एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि या रशियातील प्रसिद्ध लेखकाला म्हणजेच गॉर्कीला अण्णाभाऊ साठे हे आपला आदर्श मानायचे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी माझ्याकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात? विचारलं. नुकताच आलो असं मी सांगितलं. बघा असं लेखक सगळे त्यांच्या घरातील वातावरण निरीक्षण करत होते, निहाळत होते. अण्णा सुरुवातीला लिहित होते त्यामुळे लक्ष गेलं नाही, पण नंतर जेव्हा लक्ष गेलं तेव्हा अण्णांनी त्यांची विचारपूस केली. मी चिरागनगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमाने रागवत. अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. मग अशा रीतीने बघा दोन जे साहित्यकार होते, लेखक जे होते, त्यांच्यामध्ये विचाराने आणि मनाने ते एकत्र येऊ लागले आणि अशा रीतीने त्यांच्यामध्ये छानपैकी मैत्री झाली, गट्टी झाली आणि वरचेवर ते एकमेकांना भेटू लागले. लेखक स्वतः जाऊन त्यांना भेटत असेल. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हते. हळूहळू त्यांचा घरोबा वाढला. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलेही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. ते बघा असं नेहमी अण्णा काही ना काही लिहत असायचे. तर अशाच जेव्हा लेखक वरचेवर त्यांना भेटायला जायचे तर त्यांना एक वही दिसली. तर त्या अण्णांची परवानगी घेऊन त्यांनी ती वही चाळली. तर त्या वहीमध्ये 80 पानी वहीमध्ये अण्णांनी जितकं काही लिहिलेलं होतं तिथे कुठेही अण्णांद्वारे खाडाखोड झालेली नव्हती किंवा कोणतंही एखादं वाक्य चुकलेलं त्यांना दिसलं नाही. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन बरं असे म्हणून निघून गेले. आता बघा लेखक इथे सांगत आहेत की अण्णा जे काही कथा लिहायच्या, ज्या काही गोष्टी लिहायचे, जे काही लेखन लिहायचे, तर त्याच्या बदल्यामध्ये इथे एक वर्णन केलेलं आहे लेखकाने, संक्षिप्त सांगितलेलं आहे संक्षिप्त रूपामध्ये की अण्णांना जे काही लिखाण केले जायचे. आपण आता लेखक, साहित्यकार, संगीतकार, कविकार जे काही लिखाण करतात ना, ते काय करतात ते दुसऱ्या व्यक्तींना देतात आणि ते व्यक्ती मग त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना काहीतरी एक ठराविक रक्कम वगैरे देतात. मग इथे लेखक सांगतात की कोणते तरी एक प्रकाशक आले होते. तर प्रकाशक काय असतात की लेखकांचे, साहित्यकारांचे जे काही लेख लिहिलेले असतात, कविता लिहिलेले असतात, कादंबऱ्या असतात लिहिलेले असतात, ते काय करत असतात, छापायचं काम हे प्रकाशक करत असतात. मग असेच कोणतेतरी 2 प्रकाशक आले होते. त्यांनी अण्णाभाऊ साठेंकडनं काय घेतल्या, 2 वह्या घेतल्या 80 पानी आणि त्याच्या बदल्यात अण्णाभाऊ साठेंना काय दिले, ट्रान्झिस्टर देऊन निघून गेले. मग ते प्रकाशक ट्रान्झिस्टर देऊन बरं अण्णा येतो असं म्हणून निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर. मी विचार करतच राहिलो. आता त्यावेळेस बघा अण्णा जे काही लिखाण करत होते त्याच्या बदल्यामध्ये जे प्रकाशक त्यांना उत्तम रीतीने मानधन देऊ शकत होते आणि अण्णा त्यांच्यासमोर मोठे मानधन सुद्धा मागू शकत होते. पण अण्णांची एवढी इच्छा नव्हती. म्हणजे त्यांचं जे स्वप्न होतं ते एक वेगळ्या प्रकारचं होतं. त्यांना त्यांचं लिखाणाच्या मोबदल्यामध्ये फार मोठी रक्कम पाहिजे असं काही त्यांना अपेक्षा नसायची. जेवढे काही त्यांना ज्या गोष्टींची गरज असेल तेवढ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे ते समाधानी असत. आणि लेखक सुद्धा इथे विचार करतात की अण्णांच्या ह्या एवढ्या लेखनाचं मानधन म्हणजे केवळ एक ट्रान्झिस्टरच असू शकतं का? त्यावेळेस लेखक थोडे विचारात पडले. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत या पाठाच्या भागामध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांच्या आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या मानधन याच्याबद्दल आपण पाहिलं लेखकाद्वारे की त्यांचा फार मोठ्या मानधनाची अपेक्षा नव्हती. यापुढील परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अधिक माहिती देणार आहेत. पण आपण त्याचा अभ्यास या नंतरच्या पाठाच्या भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.